नाव हाऊ टू फाइंड आउट प्राइम फॅक्टर्स ऑफ गिवन नंबर्स. जर कुठल्याही दिलेल्या नंबरचे आपल्याला प्राइम फॅक्टर्स काढायचे, जसं की इथे 160 दिलेलं आहे. ठीक आहे, आता 160चे जर आपल्याला प्राइम फॅक्टर्स काढायचे असतील तर दोन वेगवेगळ्या मेथड्स आहेत. मेथड नंबर 1 इथे दिलेली आहे, जी व्हर्टिकल वेने काढू शकतो, आणि मेथड नंबर 2 आहे. ठीक आहे, आता ही मेथड नंबर 2 जी आहे ती कुठल्या वेने किंवा कुठल्या अरेंजमेंटने आहे, हॉरिझॉन्टल. आता व्हर्टिकल अरेंजमेंटने प्राइम फॅक्टर जर काढायचे असतील 160चे तर कसे काढायचे? पहिले तर आपल्याला प्राइम नंबर्स काय आहे ते माहिती पाहिजे, जे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. आता इथे 160ला ज्यावेळेस आपण डिवाईड करू तर पहिला प्राइम नंबर कुठला आहे? 2 आहे. तर 2नं डिवाईड होतं का ते पाहायचं. 2ची टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी मी काय सांगितली, जर एखाद्या संख्येच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 किंवा 8 असेल तो नंबर कितीने डिवाईड होतो? 2ने. म्हणून मी या ठिकाणी 2 घेतला. आता 2च्या टेबलमध्ये 1 येतो का? तर नाही येत. म्हणून आपण काय करणार आहे, पूर्ण 16ला डिवाईड करणार आहे. 2च्या टेबलमध्ये 16 कधी येतात? 8 जा. ठीक आहे, आणि 2च्या टेबलमध्ये 0 कधी येतात? 2 0 जा. मग आता परत ह्या 80च्या ठिकाणी युनिट प्लेसला काय आहे? 0 आहे. म्हणून परत हा कितीने डिवाईड होणार? 2ने होणार, कारण 2 हा प्राईम नंबर आहे. मग 2च्या टेबलमध्ये 8 कधी येतो? 4 जा, आणि 2 0 जा 0. परत या ठिकाणी 0 आहे, म्हणजे हा कितीने डिवाईड होणार? 2नेच होणार. 2 जा 4. 2च्या टेबलमध्ये 4 कधी येतात? 2 जा, आणि 2 0 जा 0. परत या ठिकाणी 0 आला, म्हणजे कितीने डिवाईड होणार? 2ने. 2च्या टेबलमध्ये 2 कधी येतो? 1 जा. 2 1 जा 2, आणि 2 0 जा 0. परत या ठिकाणी 0 आहे, म्हणजे कितीने डिवाईड होणार आहे? 2ने. 2 कुठपर्यंत घ्यायचा? जोपर्यंत आपण दिलेल्या नंबरला 2ने डिवाईड करू शकतो तोपर्यंत आपल्याला 2ने डिवाईड करायचं आहे. ठीक आहे, 2 5 जा 10. आता इथे 5 आला. 2च्या नंतर प्राईम नंबर कुठला आहे? 3 आहे. पण 3ची टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी काय सांगितले मी? टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आपल्याला डिजिटचे जे डिजिट आहेत त्यांना प्लस करायचं, आणि प्लस केल्यानंतर जर त्या समला आपण 3ने डिवाईड करू शकलो तो नंबर कितीने डिवाईड होतो? 3. पण या ठिकाणी 5 दिलेला आहे. मग 3च्या नंतर प्राईम नंबर कुठला आहे? 5 आहे. म्हणजेच काय होणार? 5 1 जा 5, म्हणजे आपण 5ने डिवाईड करायचं. शक्यतो ट्राय करायचं 2ने डिवाईड होतं का पाहायचं. 2ने नाही झालं तर 3 घ्यायचा, 3ने नाही झालं तर 5 घ्यायचा, 5ने नाही झालं तर 7 बघायचा, मग 11, 13, मग 17, मग 19, 23. जेवढे प्राईम नंबर्स आहेत त्या प्राईम नंबर्सने ट्राय करायचं डिवाईड करायचं. आता ह्या 160चे प्राईम फॅक्टर्स कुठले आले? 2 2 2 2 2 5. याला कशामध्ये लिहायचं? मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये. यालाच म्हणायचं प्रोडक्ट फॉर्म. म्हणजे हा जो मल्टिप्लिकेशनचा साईन यूज केला त्याला म्हणायचं मल्टिप्लिकेशन फॉर्म किंवा प्रोडक्ट फॉर्म. तर मग कुठले आले प्राईम फॅक्टर्स असे? 2 × 2 × 2 × 2 × 2 × 5. तसंच आपण हॉरिझॉन्टल मेथडने पण काढू शकतो 160चे प्राईम फॅक्टर्स. कसे काढायचे? हा जो 160 आहे तो लिहून घ्यायचा अगोदर. आता इथे बघायचं कुठला नंबर आहे? इथे 0 आहे, म्हणजे हा कितीने डिवाईड होणार? 2ने होणार, कारण 2ची टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी आपण पाहिलेली आहे. म्हणून मी हा 2 लिहिला इथे. 2 × 2. आता ह्या 2ने काय करायचं? या 16ला डिवाईड करायचं. 2च्या टेबलमध्ये 16 कधी येतो? 8 जा. 2 8 जा 16, आणि 2 0 जा 0. आता 160ला आपण 2ने डिवाईड केलं तर किती आलं? 80 आलं. आता 80 हा प्राईम नंबर नाही आहे, म्हणून याला परत डिवाईड करणं गरजेचं आहे. म्हणून हा 2 × जो आहे तो ॲज इट इज लिहायचा. ठीक आहे, आता हा इथं 0 असल्यामुळे आपण कितीने डिवाईड करणार आहे? 2ने. ठीक आहे, मग 2 घ्यायचा. मग 2 × 2. 2च्या टेबलमध्ये 8 कधी येतो? 4 जा, आणि 2च्या टेबलमध्ये 0 कधी येतो? 0 जा. म्हणजे अशा पद्धतीने आपण याला डिवाईड करू शकतो.
पण 40 हा परत प्राईम नंबर नाही आहे. ठीक आहे, कारण आपल्याला शोधायचे काय प्राईम फॅक्टर्स. म्हणून मी काय केलं 2 इंटू टू जे आहे इथपर्यंत सेम लिहिलं मी. ठीक आहे, मग आता इथे 0 होता म्हणून हा कितीने डिवाईड होणार आहे 2 ने, म्हणून इथे 2 घेतला. आता या 2 ने काय करायचं 40ला डिवाईड करायचं. 2 2 जा 4 म्हणजे 2च्या टेबलमध्ये 4 कधी येतात 2 जा, आणि 2च्या टेबलमध्ये 0 कधी येतात 0 जा. समजलं. परत 20 जो आहे तो प्राईम नंबर नाही आहे म्हणून ह्या 20ला पण डिवाईड करायचं. म्हणजे काय करायचं आपल्याला हे जे प्राईम फॅक्टर्स आहेत ते ॲज इट इज लिहायचे. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू, आता इथे 0 असल्यामुळे कुठला नंबर येणार आहे 2 येणार आहे. 2 ने डिवाईड करायचं. 2 इंटू, आता 2च्या टेबलमध्ये 2 कधी येतात 1 जा, 2 0 जा 0. परत हा पाहायचा की 10 हा प्राईम नंबर नाही आहे, तो कंपोजिट नंबर आहे. कारण हा 10 जो आहे तो 1च्या टेबलमध्ये येतो, 2च्या येतो, 5च्या येतो आणि स्वतः 10च्या येतो. म्हणजे ज्याचे फॅक्टर्स जास्त असतात त्याला काय म्हणायचं कंपोजिट नंबर. आपल्याला कुठला नंबर पाहिजे प्राईम नंबर. मग मी काय केलं हे ॲज इट इज लिहून घेतलं. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू आणि इंटू. आता हा 10 जो आहे इथे 0 आहे त्याच्यामुळे कितीने डिवाईड होणार 2 नेच. 2च्या टेबलमध्ये 10 कधी येतो 5 जा, 2 5 जा 10. म्हणजे हे सगळे प्राईम नंबर झाले आणि 5 स्वतःसुद्धा काय झालं प्राईम नंबर. म्हणजे हे फॅक्टर सेम झाले की नाही. म्हणजे 2 मेथडने आपण काय करू शकतो प्राईम फॅक्टर्स काढू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी 460चे आपण प्राईम फॅक्टर्स काढूया सेम 2 मेथडने. इथे काय दिलं मी 460 डिवायडेड बाय 2 लिहिलं. आता 2च का घेतला कारण आपल्याला फर्स्ट प्राईम नंबर घ्यायचा आहे. का घ्यायचा आहे कारण इथे युनिट प्लेसला 0 आहे. मी टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी फॉर 2 शिकवलेली आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 येत असेल तर तो कितीने डिवाईड होतो 2 ने, म्हणून मी 2 घेतला. 2च्या टेबलमध्ये 4 कधी येतो 2 जा, 2 2 जा 4. 2च्या टेबलमध्ये 6 कधी येतो 3 जा आणि 2च्या टेबलमध्ये 0 कधी येतो 0 जा. परत या ठिकाणी 0 असल्यामुळे आपण हा नंबर कितीने डिवाईड करायचा 2 नेच डिवाईड करायचा. कारण 2 हा पहिला प्राईम नंबर आहे आणि हा डिवाईड करू शकतो म्हणून 2 घेतला. 2 1 जा 2. परत ह्या 3ला डिवाईड करायचं कितीने 2 ने. 2च्या टेबलमध्ये असा कुठला नंबर जो 3च्या जवळ येतो 2 येतो. कधी येतो 2 1 जा 2. आता 2 1 जा 2 लिहिलं आहे पण इथं तर 3 होता. मग 3 काय करायचं 3मधनं 2 जो आहे तो मायनस करायचा. म्हणजे किती उरला 3 - 2 1. आणि याच्या बाजूला कुठला नंबर होता 0 तो इथे बाजूला लिहायचा. कुठला नंबर झाला 10. मग 2च्या टेबलमध्ये 10 कधी येतो 5 जा. ठीक आहे, समजलं 5 कसा आला. पुढे आता इथे 0 नाही आहे 2 नाही आहे 4 नाही आहे 6 नाही आहे 8 नाही आहे. म्हणजे हा 2 ने डिवाईड होणार का नाही. नेक्स्ट प्राईम नंबर कुठला आहे 3 आहे. 3ची टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी काय सांगते हे जे हा जो नंबर आहे या नंबरचे सगळे डिजिट प्लस करायचे. 1 + 1 2 + 5 7. 7ला आपण 3 ने डिवाईड करू शकतो का पूर्णपणे नाही करू शकत. म्हणजे 3च्या टेबलमध्ये 7 येत नाही. म्हणून नेक्स्ट प्राईम नंबर कुठला आहे 5. आता 5ची टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी काय सांगितलेली आहे की एखाद्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 किंवा काय आला पाहिजे 5 आला पाहिजे. इथे 5 आहे म्हणजे हा नंबर कितीने डिवाईड होणार 5 ने होणार. आपण 5 ने काय करूया 1ला डिवाईड करूया. आता 1 येतो का 5च्या टेबलमध्ये नाही येत म्हणून ह्या दोघांना डिवाईड करूया. या दोघांना मिळून कुठला नंबर तयार झाला 11. 5च्या टेबलमध्ये असा कुठला नंबर आहे जो 11च्या जवळ येतो 10 येतो. कधी येतो 5 2 जा 5 2 जा 10. मग 11मधनं जर 10 मायनस केले तर किती उरला 1 उरला. आणि याच्या बाजूला कुठला आहे 5 तो 5 इथे लिहायचा. आणि कुठला नंबर तयार झाला 15. मग 5च्या टेबलमध्ये 15 कधी येतो 3 जा म्हणजे हा 3 आला. म्हणजे आपण 115ला ज्यावेळेस 5 ने डिवाईड करू तर आन्सर किती येतं 23. आता इथे 23 आलं आहे. आता 5च्या नंतर प्राईम नंबर कुठला आहे 7 आहे.
7च्या टेबलमध्ये 23 येतो का? तो नाही येत, म्हणून याला आपण डिवाईड नाही करू शकत. 7च्या नंतर प्राईम नंबर कुठला आहे? 11. 11च्या टेबलमध्ये पण 23 येतो का? आता नाही येत. 11च्या नंतर कुठला नंबर आहे प्राईम नंबर? 13. 13च्या टेबलमध्ये 23 येतो का? नाही येत. 13 नंतर कुठला प्राईम नंबर आहे? 17. 17च्या टेबलमध्ये पण प्राईम नंबर म्हणजे हा जो 23 आहे तो येत नाही आहे. नंतर प्राईम नंबर कुठला आहे? 19. 19च्या पण टेबलमध्ये 23 येत नाही. 19 नंतर जो नेक्स्ट प्राईम नंबर आहे तो कुठला आहे? स्वतः 23 आहे, म्हणून मी या ठिकाणी 23ने डिवाईड केलं. 23 1 जा 23. म्हणजेच 460चे प्राईम फॅक्टर्स कुठले आले? 2 × 2 × 5 × 23. आता तसंच हॉरिझॉन्टल मेथडने, ही व्हर्टिकल मेथड, ही हॉरिझॉन्टल मेथड. आता परत आपण इथे 2च का घेतला? कारण इथं 0 होता, मग 2ने हा 4ला डिवाईड करायचं. 2 2 जा 4, 2 3 जा 6 आणि 2 0 जा 0. आता संपलं याचं. आता याच्या पुढे काय? इथे परत 0 होता, म्हणून मी हा 2 जशाला तसा लिहिला, हा × जशाला तसा लिहिला. आता इथं 0 असल्यामुळे 2ने डिवाईड केला मी. मग 2 1 जा 2, परत 2 1 जा 2, हा 1 इकडे आला, बाजूला हा 0 लिहिला. 2च्या टेबलमध्ये 10 कधी येतात? 5 जा. ठीक आहे. मग 2 × 2 × हे 3, म्हणजे हे जे आहे हे ॲज इट इज लिहिलं मी. ठीक आहे. आता इथे 5 असल्यामुळे आता 3ने डिवाईड होतो का? हा तर नाही होत, कारण 1 + 1 केला 2, 2 + 5 केला तर किती होतो? 7. 7 हा 3च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणजे हा 115 3ने डिवाईड होत नाही. म्हणून नेक्स्ट प्राईम नंबर कुठला आहे 3च्या नंतर? 5. इथे दिलेला मी 5. मग 5ने डिवाईड केलं. 5 2 जा 10. 11मधनं 10 गेला, 1 राहिला. 1 लिहिला, बाजूला 5. हे कुठेतरी अशा रफ ठिकाणी करायचं किंवा माइंडमध्ये करायचं. मग 5च्या टेबलमध्ये 15 कधी येतो? 3 जा. 5 3 जा 15. हे झाले प्राईम फॅक्टर्स कोणाचे? 460चे.